कर्जमाफीसाठी समिती नेमण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे। काय आता भुरक्याची कमिटी नेमायची, काय कमिटी नेमायची आहे? आमचं सरकार आलं 19 मध्ये, आम्ही जवळपास 39,000 कोटी रुपयाचं कर्ज माफ केलं। कोरोना आला, काही काळ थांबलो होतो आणि सरकार गेलं, नाहीतर त्याच वेळेस आम्ही शेतकऱ्यांचं पूर्ण कर्ज माफ केलं असतं। ज्या शेतकरी नियमित भरतात त्यांना सुद्धा 50,000 रुपये त्यांना मदत करण्याचं धोरण सुद्धा आमच्या सरकारचं आहे। आता कशाची समिती नेमणार आणि समितीत काय दिवे लावणार आहे? ह्या टाइमपास करण्याचा आणि वेळ मारून नेण्याचा या सरकारची भूमिका आहे। आणि तुम्हाला माहित आहे की काल परवा 1.5% एक्साइज ड्युटी लावून 14,000 कोटी रुपये मिळवावे लागले। अजून काय पाहिजे? अजून काय टॅक्स वाढवायचं लावा। तुम्ही मुंबईतल्या जमिनी दान देताय अदानीला, त्या एखादी जमीन मोठी विकली तरी शेतकऱ्यांचं कर्ज माफ होईल। लाख रुपये 1 लाख कोटीच्या जमिनी जर तुम्ही देत असाल आणि शेतकऱ्यांसाठी तुमचे हात जर मदतीसाठी पुढे येत नसतील तर मग आम्ही असंच म्हणायचं, या सरकारच्या हाताला शेतकऱ्याच्या प्रश्नाला घेऊन लकवा मारला आहे, अशीच परिस्थिती या सरकारची आहे।